कोण कोण सनसिटीमध्ये राहत असेल सारस्वर बँक आहे इथं. सारस्वर बँकच्या समोर एक रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडच्या इथं तुम्हाला 24 तास पाणी अवेलेबल भेटेल. म्हणजे इथं पाणी याचा नळ आहे, दाखवतो तो पण मी तुम्हाला. भाऊ कोणाला वाटतंय की ही कचरा टाकायची जागा आहे ते मला फक्त कमेंट्स करून सांगा. किती कपडा घाण. चला आता आपण जाऊ ऑनलाईन. राम राम मंडळी. आता आपण ओलाला ऑन गेलेलो आहे. आता बघू पहिली बुकिंग आजची कुठली पडते. आणि आज आपण रिक्षावाल्याच्या डोळ्यातनं पुणे सिटी बघणार आहे की रिक्षावाला पुण्यात काय करतो, किती कमवतो, कुठं फिरतो, किती वेळ लागतो, किती त्रास होतो का एन्जॉय, हे सगळं तुम्हाला आज आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला राम राम मंडळी. आत्ता आपल्याला पहिली बुकिंग भेटलेली आहे. पहिली बुकिंग आहे भुसारी कॉलनी. चला भुसारी कॉलनीचे किती पैसे होतात, भुसारी कॉलनीला किती वेळ लागतो आपल्याला जाण्यासाठी बघू आपण. मिटून जायला लागतं माहिती आहे ना. 7 मिटून म्हणलं काय. साईडने गाडा लावून बोलत जाणं किती पण योग्य आहे मला फक्त एवढं सांगा. निवांतमध्ये बडबड करत चालले ते. बघू मीटरने किती झाले. मीटर झाले 129, 7.5 किलोमीटर. बघायला गेलं मीटरने घेऊन आलो होतो भुसारी कॉलनी. भुसारी कॉलनीचं बिल झालं 129 रुपये मीटरने झाले आणि 119 रुपये उबेरने दिले. म्हटलं तरी 10 रुपयाचा फरक पडला. फरक पडला 10 रुपयाचा फरक. म्हणजे तुम्ही आता मला सांगा, जे 10 रुपयाची किंमत माहिती आहे त्यासाठी त्यांनी मला सांगा फक्त 10 रुपयाची किंमत म्हणजे फरक चांगला आहे का नाही, मला कमेंट्स करून सांगा. 10-10, 5-5 रुपये जरी रिक्षावाल्याला एक्स्ट्रा भेटत असतील तर रिक्षावाल्याने केलं पाहिजे का नाही, मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुढे ऍक्सिडेंट होता लय वाचला म्हणला. हा आता डोळ्यासमोर ह्याने काय केलं, डायरेक्ट ह्या मोठ्या टेम्पोवाल्याने हा सरळ चाललाय आणि त्यांनी मारला फुल लेफ्ट घेऊन डायरेक्ट राईट मारला. आता नाही का वाचला येतो त्याचा काही स्क्रॅच झालाय का काय, स्क्रॅच पडलेत त्याच्या गाडीवर पण काही लेफ्ट आहे. आपण भुसारी कॉलनीच्या ज्या सोसायटीमध्ये ड्रॉप केला होता, आपण भुसारी कॉलनीचा ज्या सोसायटीमध्ये ड्रॉप केला त्या सोसायटीच्या बाहेर आलो आपण. तिथनं लगेच आपल्याला एक भाडं भेटलं कोथरूडमधलंच 2.5 किलोमीटर का 3 किलोमीटरला आपल्याला 56 रुपये भेटले. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. आता एक पाषाण ऑर्डर गेली आहे पण दुसरी कुठलीच मोठी पडते का लोकल मारलं. आज जी वाजेल ती बुकिंग उचलायची परत. बघू आजचा दिवस कसा जातोय आणि आज वेगवेगळं काय काय बघायला भेटते ते बघू आपण. गोळ्याचे रेट पण वाढलेत. एवढसा गोळा 10 रुपयाला खात होता तो आता 20 रुपयाला. चला आत्ता आपण उचललेले वाकडचं किती बिल होत आहे आणि किती वेळ लागणार आहे चला बघू आपण. जायला लागतं माहिती ना. कोथरूडमधनं आलेलो वाकडच्या मॉलला.
आपण आलेलो कोथरूडमधनं 16 किलोमीटरचे राईड घेऊन वाकडला. वाकडचे 16 किलोमीटरला उबेर सरांनी एवढं भारी पेमेंट दिलं, 230 रुपये. जे विदाऊट मीटर करताय त्यांना अजून पण आव्हान आहे काय, जर मीटरने नाही चालले तर रिक्षावाल्यानेच रिक्षावाल्याला पकडावं असं माझं म्हणणं आहे. 16 किलोमीटरला दिले त्यांनी, उबेरने दिले 230 रुपये. आता होतात किती ते सगळ्यांना माहितीच आहे. मीटरने घेऊन आलो होतो, मीटरने झाले 282 रुपये. 30 रुपये धरलं तर 82 रुपये म्हणल्यावर 50 ते 52 रुपयाचा फरक पडला हायवेला. ते बी किती 30-32 मिनिटामध्ये ड्रॉप झालेला आहे 16 किलोमीटरचा. पर किलोमीटरला 2 मिनिटच लागले. एवढी गाडी जोरात येऊन पण एवढे पैसे कमी दाखवते उबेर. आता विचार करा तुम्हीच ठरवा. तर बघू वाकडवरनं आपण कुठं दुसरीकडे जातोय. काय वाटतंय उन्हाळ्याला बघून बघा काय वाटतंय. मॉल उन्हाळ्यामध्ये कसला रोड मोकळे आहेत बघा. कसं येऊन 1 किलोमीटरची राईड उचलली वाकडमध्येच. आता कस्टमर एवढे 1 किलोमीटरला जेवढे पेमेंट दाखवतो आता मी तुम्हाला, तेवढे पैसे मागितल्यानंतर देतात का कस्टमर हे बघा तुम्हीच. आणि ऑनलाईनला दाखवल्या बुक करतात आणि तेवढे पैसे देतात. आता बघा तुम्ही 7410 56 रुपये दाखवतो. हा वही 1 किलोमीटरला आपल्याला भेटले 53 रुपये. आणि त्याच्यानंतर तिथनंच 1 किलोमीटरवरनं लगेच राईड भेटली आपल्याला वाकड ब्रिज. आता वाकड ब्रिजला भूमकर चौकात आहे. भूमकर चौकाचे भेटले 43 रुपये भेटले. आणि उबेरने 2 रुपये वरच्या काय 1 रुपये 80 पैसे जेवढे होते तेवढे उबेरने आपल्याला दिले. 45 रुपये डॉट भेटले 2 किलोमीटरला. आता इथनं काय पडणार आहे ते माहिती नाही. हिंदवडी फेसरी पडलेली, पण मला माहिती हिंदवडी फेसरीला वरच्या साईडला जाऊन काय उपयोग होत नाही. त्याच्यावर दुसरी कुठली तर बघू आपण आणि उचलू कुठली तरी. आत्ता आपण आलेलो भूमकर चौकातनं बालेवाडी म्हणजे बालेवाडी गावात आलेलो. बालेवाडी गावाचे भेटले 107 रुपये भेटले. आणि त्याच्या इथनंच एक बाहेर आलेलं, तिथनं बाहेर येताना मेन रोडला तिथनं बाहेर येताना एक 1.5 किलोमीटर 800 मीटरसाठी 25 रुपये भेटले मीटरने. आता 300 मीटरवरनं पिकअप आहे, 1700 मीटर ड्रॉप आहे. 47 रुपयाची बुकिंग उचलली. चला बघू आता 47 रुपयाला किती फिरतोय आपण आणि लागोपाठ अशा बुकिंग वाचतात का. आपण आलोय पिकअप लोकेशनला. बघू आता कस्टमरला फोन लावू. पन्नास 100 जाऊन येऊन 100 रुपये. 4 किलोमीटरला 100 रुपये. आपण 1700 मीटरची बुकिंग उचललेली ओलाला 50 रुपये दाखवले होते. तिथं गेलो, त्यांना घेऊन गेलो आणि त्यांची लहान मुलाची शाळा सुटलेली, त्या लहान मुलाला घेऊन रिटर्न यायचं होतं. त्यांचे 4 किलोमीटर 17 34 म्हणजे 3.5 किलोमीटरला त्यांनी जाऊन येऊन 100 रुपये बिल पेड केले. 3.5 किलोमीटर म्हणजे जर लोकल बुकिंग मारल्या तर कमी ह्याच्यामध्ये जास्त फायदा होतो आहे. आता मी उचललेले 600 मीटर पिकअप होता आणि 800 मीटर ड्रॉप होता. तर बघू कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरून थांबलो आहे. बघू आता हिंचे किती आणि कुठं जातात ते.
46 रुपये 46 46. त्यांना सोडलं 2 मिनटं का 3 मिनटं त्यांना यायला लेट झालं होतं. त्याच्यावर त्यांची झाली 47 रुपये बिल. ती फक्त 800 मीटरला 47 रुपये. आता पुढची राईड कुठली पडते, मोठी उचलतोय या छोटे उचलतोय आपण बघू. छोट्या वाजल्या तर मी तर ते छोटंच मारलेला परवडतात ते, छोटंच बघतोय ट्राय करणं. चला बघू काय होते काय नाही. जे मटेरियल माझ्याकडे ओलाचं आलेलं आहे त्या मटेरियलचे एक नियम कळाला की फोन चालू नाही पाहिजे आणि प्लस काही व्हिडिओ बघत नाही बसते. चला 52 बसली आहे बघू. 10 I'm the last one to die. त्यांचं एवढं तेवढं कुठं बघत बसलं तेच यूट्यूबला मीटर कंपल्सरी. आत्ता आपण पहिले 1 किलोमीटरचा ड्रॉप केला 50 रुपये घेतले. आता 800 मीटर 200 मीटर पिकअप आणि 800 मीटरचा ड्रॉप आहे. चला बघू. त्यांचे 47 रुपये दाखवलेत आपल्याला. भेटणार किती येतं बघू आपण. $50 रुपये. बिहारी होते. 500 मीटर घेणं 500 मीटरवर सोडणं झालं. 1 किलोमीटरमध्ये आपल्याला भेटले 50 रुपये. मोठी मारतोय या लोकलच मारतोय बघू आपण. तिसरी बुकिंग आहे. 700 मीटर घ्यायचं आणि 1200 मीटरचं ड्रॉप करायचं आहे. चला बघू करू आपण ड्रॉप. हम तो सबको लेके जाएंगे. स्कॅनर तो त्याच्याच वर लावून 52 रुपये. बावन्न झालं का 52. आत्ता कस्टमरला बघायला गेलं तर कस्टमर 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटरला 52, 55, 60 रुपये द्यायला रेडी आहे. थोडंसं तोंडाने जर मागितलं कस्टमरला म्हटलं इथनं 1 किलोमीटर जायचं आहे 50 रुपये लागतील तर कधीच कस्टमर हा म्हणत नाही. पण ॲप म्हणलं की ॲग्री करतात. तर बघू अजून किती लोकल मारतोय का एखादी मोठी बसेल. अजून तर टार्गेट लय लांब आहे. 3 तास आहेत आपल्याकडे अजून तरी. बघू आपण. तुम्ही जायला लागतं माहिती ना कंपल्सरी. $53 रुपये दाखवतो. सॉरी 50 रुपये दाखवतो. मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर कंपल्सरी. हां कंपल्सरी मीटर आहे ऑनलाईनला.
हे सजेस्टेड आहे. तुम्ही काय म्हणते रे? OTP काय सांगितलं? OTP काय सांगितलं ना? OTP डबल 69 कंपल्सरी मीटर आहे. 4 महिने झाले चालू आहे. आतापासून काय माहिती आता रेग्युलर तर मीटरवर चालू आहे सध्या वगैरे. माहिती ना आपला कंटिन्यू राऊंड चांगला झाला. बावधनमधनं गेलो होतो कोथरूडला. कोथरूडमध्ये एक लोकल मारले 45 रुपयाचे. 45चे सोडले लगेच वाजले आपल्याला बावधनला परत आलं. बावधनचे टच राऊंडचे आपल्याला झालेले 100 म्हणलं तर 150 ते 250 रुपये तर त्या राऊंडचे झाले होते. त्याच्यानंतर आपल्याला औंधवर म्हणजे बावधनमधनं डिमार्ट पडली वारझई करवेनगरच्या डिमार्टला घेऊन आलो. 134 रुपये त्यांचे भेटले. मस्त एक राऊंड झालेला आहे. आता इथनं घराकडचे पडती का एखादी लोकल मारायची इच्छा आहे. कारण की मला अजून गॅसचे पैसे करायचे आहेत. 100-1 रुपये पाहिजेत अजून. भेटतील का नाही हा मोठा मुद्दा आहे. पण ट्राय तर करू आपण.